नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत 2026 भरतीबद्दल अपडेट बघणार आहोत. तुमच्यापर्यंत ते पत्र किंवा लेटर पोचलं असेल. त्या संदर्भात डिटेल ॲनालिसिस किंवा थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे ही भरती राबवली जाईल, किती पदे असतील किंवा जाहिरात कधीपर्यंत अंदाजे येऊ शकते. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओंचे किंवा भरतींचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड या संदर्भात हे माननीय संचालक यांचं हे पत्र आहे बघा. त्यामध्ये दिनांक 9 जुलैचं पत्र आहे बघा. सर्वांना मार्क केलेलं आहे. त्यामध्ये सांगितल्याने गट क आणि गट ड या पदभरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत 2026 ही भरती प्रस्तावित आहे. याचा अर्थ काय की थोडक्यात भरतीस मान्यता मिळाली आहे, ती राबवायची आहे. करता सर्व विभागांना त्यांच्या गट क आणि ड मधील बिंदू नामावली आणि वॅकन्सी मॅट्रिक्स 13 जुलैपर्यंत त्यांनी सादर कराव्यास त्यांनी सांगितलेलं आहे. जे काही डिपार्टमेंट असतील जे त्यांनी वर मेन्शन केलेले आहेत त्या सर्वांना गट क आणि गट डचे जे बिंदू नामावली किंवा वॅकन्सी मॅट्रिक्स किती आरक्षण आहे, किती जागा शिल्लक आहेत त्याची माहिती त्यांनी मागवलेली आहे सोमवारपर्यंत, म्हणजे 13 जुलैपर्यंत. त्याच्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरसुद्धा आपण त्याचे संपूर्ण पत्र टाकलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. पुढील अपडेट्स किंवा संपूर्ण PDF नोट्स काय असतील ते तुम्हाला टेलिग्रामवर सहजरित्या मिळून जातील. त्याच्यामध्ये जी PDF आहे ती PDF आपण टाकलेली आहे. PDF जर तुम्ही ओपन केली तर त्यामध्ये पत्रच आहे. त्यामध्ये गट क आणि गट ड याचे किती जागा शिल्लक आहेत, भरती MPSC मार्फत राबवली जाईल का TCS मार्फत राबवली जाईल त्याचासुद्धा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर हे 10 तारखेचं पत्र आहे. प्रधान सचिवांना त्यांनी रिमार्क केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आता गट क 4,476 आणि डचे 2,465 असे 6,941 पदे रिक्त आहेत. टोटल त्यांनी तक्ताखाली दिलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एक या ठिकाणी पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत जे कर्मचाऱ्यांना 10 वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांची एक वेळेची बाब म्हणून त्यांना कायमस्वरूपी करण्यासाठी शासनाने GR किंवा मान्यता दिलेली आहे. तर त्यामध्ये आरोग्य विभाग आणि ग्राम विकास विभाग यामध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. म्हणजेच काय की राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जे कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत ज्यांना 10 वर्षे पूर्ण झाले आहेत त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या समकक्ष त्यांना संपूर्ण परमनंट अशी पोस्ट देण्यात येणार आहे. आरोग्य विभागातील पण असेल ती पोस्ट किंवा ग्राम विकास विभागातील असेल, दोन्हीपैकी जिथं व्हॅकन्सी असेल चांगली त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार त्या ठिकाणी त्यांना ती पोस्ट येणार आहे. तर टोटल कर्मचारी हे 15,010 आहेत कर्मचारी. त्यांना कायमस्वरूपी करायचं आहे शासनाला. याचा अर्थ काय की आरोग्य विभागामधील जी काही पदे असतील रिक्त त्यातसुद्धा या ठिकाणी त्यांना द्यावे लागणार आहेत. तसेच ग्राम विकास विभागामधील पण त्यांना पदं या ठिकाणी त्यांना द्यायचे, म्हणजे 15,000 कर्मचाऱ्यांना त्यांना समायोजन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामधील ठराविक टक्केवारी ते सदस्यासाठी ठेवतील. आता आपण जे पहिलं पत्र होतं बघितलं त्यामध्ये सर्वांना त्यांनी मार्क केलं होतं संचालक सरांनी. त्या सर्व आरोग्य विभागातील कार्यालयांची जर माहिती बघितली तर गट क ची 5,307 आणि ड ची 1,888 असे एकूण 7,195 पदे रिक्त आहेत अशी माहिती त्यांना मिळाली आहेत. की जवळपास गट क आणि गट ड याची 7,100 म्हणजे 7,000च्या वर पदे रिक्त आहेत. बिंदू नामावली तयार करण्याकरता त्यांनी सांगितलं मग पत्रानुसार की त्यांनी 13 तारखेपर्यंत पाठवायला सांगितलेलं आहे. याच्यानंतर महत्त्वाचं होतं की 2023 ही जी भरती झाली होती आरोग्य विभागाची ही TCS कंपनीने राबवली होती. तुम्हाला माहीत असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी एक्झाम दिली असेल जी काय ऑनलाईन झाली TCS कंपनी घेतली होती. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल किंवा चॅनलमध्ये बघितलं असेल की MPSCकडे ही भरती गेलेली आहेत किंवा जावेत असं म्हणणं नाही. परंतु ह्या पत्रामध्ये तुम्ही जर मेन्शन केलं की ह्या पत्रान्वये जे सहसंचालक आहेत आरोग्य सेवा मुंबई यांचं असं क्लिअर म्हणणं आहे किंवा त्यांना अजून क्लिअर नाही, त्यांनी शासनाला असं मार्गदर्शन मागितलं आहे की ही जी पदभरती आहे ही TCS
कडून राबवून घ्यायची का महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCकडून राबवण्यात यावी किंवा राबवून घ्यायची या संदर्भात त्यांनी शासन स्तरावरून मार्गदर्शनपर आदेश व्हावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय की अजून क्लिअर नाही ह्या मोमेंटला की भरती MPSC घेणार का TCS घेणार. शासन त्या संदर्भात GR किंवा आदेश काढेल, त्यानुसार MPSC किंवा TCS का आणखी काय हे आपल्याला क्लिअर होईल. परंतु तुर्तास आपल्यासमोर TCS किंवा MPSC दिसत आहेत ऑप्शन. अजून तर या मुवमेंटला तरी क्लिअर नाही. शासन सांगेल की तुमची पदभरती MPSCकडून घ्या. त्यांनी मागणीपत्र दिलेलं आहे MPSCला, परंतु 23ची भरती TCSने घेतल्यामुळे अजून त्यात क्लिअर नाही. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये किंवा विदिन अ मंथ एका महिन्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल की ही भरती आरोग्य विभागाची TCS घेईल का MPSC घेईल. त्यामुळे कुठलीही कंपनी किंवा MPSCने घेतली एक्झाम तरी तुम्ही त्यासाठी तयार असलं पाहिजे, तुमचा अभ्यास सुरू असला पाहिजे. आता ही पदभरतीची जाहिरात कधी येईल किंवा कधी अपेक्षित आहे किंवा परीक्षा कधी होईल हा एक पुढचा प्रश्न राहिला. कारण की त्याने आत्ता बेंदन नामावली आणि वॅकन्सी मॅट्रिक्स मागितले आहेत. याच्यानंतर त्यांच्या बैठका होतील, मिटिंग होतील, त्या बिंदू नामावलीमध्ये काय असतील सुधारणा त्या केल्या जातील, किती वॅकन्सीसाठी जाहिरात सोडायची ते चर्चा होईल. ह्या कालावधी जर तुम्ही बघितला तर साहजिकच आहे की साधारणतः म्हणजे अंदाजाने 1-2 ते 3 महिने तर कुठे गेले नाहीत. परंतु जाहिरात जेव्हा येईल तेव्हा ती पदभरती किंवा जी आहे ही जलद पद्धतीने राबवली जाईल हेही तितकंच खरं. कारण की आरोग्य विभागामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्या महिन्यामध्ये वैद्यकीय अधिकारी गट याच्या बऱ्याच जागा त्यांनी भरलेल्या आहेत. आणि तेव्हाच ते आपण कातर पेपरचं आपल्या टेलिग्राम चॅनलने टाकलं होतं की माननीय जे आरोग्यमंत्री आहेत त्यांचंही असं म्हणणं आहे की बाकीच्या पण पदांच्या जागा ह्या लवकर भरण्यात येतील, जेणेकरून आरोग्य सेवा ही सुरळीतपणे चालू राहील. याचा अर्थ ही पदे आरोग्य सेवा म्हणजे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्यामुळे ही भरती ही 100% तुम्हाला पाहायला मिळेल. 2026मध्ये जाहिरात अपेक्षा आहे. कदाचित एक्झाम 27ला होऊ शकते, जानेवारी-फेब्रुवारी. परंतु जाहिरात ही तुमची नक्कीच दिवाळीच्या अगोदर येण्याची अपेक्षा आहे असं आपण पकडून चालूया. तरी वॅकन्सी मॅट्रिकनुसार त्यांनी पदे सुद्धा दिलेले आहेत. पदे ह्या पत्रामध्येच तुम्हाला बघितलं तर खाली त्यांनी GR NHMचा किंवा पदभरतीच्या नवीन त्यांचा GR आलेला आहे, तो पण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे एक लास्ट मंथमध्ये. नवीन जे काही सरकारी दवाखान्यात असतील किंवा ऑफिसेस असतील त्या ठिकाणी त्यांनी नवीन पदं निर्माण केली आहेत. त्यामधील काही सरळ सेवेचे आहेत, काय काय पदोन्नतीचे आहेत. अशा प्रकारे बरेच पदे वाढलेले आहेत. त्यामुळे एक आगामी जाहिरात ही नक्कीच तुम्हाला जास्त पदांची पाहायला मिळू शकेल. आता यासाठी तुम्ही 2023ची जाहिरात रेफरन्स करू शकता की क्वालिफिकेशन काय काय असतं किंवा पोस्ट कुठल्या असतील. तर परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला गट ख आणि गट आरोग्य विभाग याची पदभरती जाहिरात लवकरच पाहायला मिळेल. तरी सर्वांनी MPSC घेईल का TCS घेईल याचा विचार न करता किंवा जाहिरात कधी येईल याचा विचार न करता आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला त्याचा फायदा 100% आगामी परीक्षेसाठी होऊ शकतो. ही होती माहिती. यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की मिळेल. परंतु हे लक्षात ठेवा की जाहिरात कधी येईल हे कोणी सांगू शकत नाही. फक्त प्रोसेस सुरू आहे हे लक्षात ठेवा. वेगाने प्रोसेस सुरू आहे, त्यामुळे तुम्हाला जाहिरात नक्की पाहायला मिळेल हे खरं आहे. भरपूर पदांची जाहिरात मिळेल बघायला, गट क आणि गट ड ची. धन्यवाद.